हाय फ्रेंड्स, आय एम सो हॅपी टुडे. कारण मला आज आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. काल माझ्या मित्राने मला प्रश्न विचारला, तुझं क्लिनिकचं काम, घराची जबाबदारी, 3 वर्षाचं छोटं बाळ, हस्बंडची पण ड्युटी, ह्या सर्व गोष्टी सांभाळून तू सोशल मीडियावरती स्वतःला इतकं छान रिप्रेझेंट कशी करू शकतेस आणि अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ देता येणं. येस, तर या सर्व कामांतून जात असताना तुला दमछाक नाही होत का? आणि थँक्यू सो मच मला हा प्रश्न विचारला आणि या प्रश्नाचं उत्तर द्यायला, मला बोलायला संधी दिली म्हणून थँक्यू सो मच. येस, तर ना रिलेशनशिपमध्ये आपण जेव्हा असतो ना, तेव्हा आपल्याला एक गोष्ट चांगली माहिती पाहिजे की त्या व्यक्तीच्या काही आवडीनिवडी आहेत आणि त्या आवडीनिवडी जपण्याची तिला स्पेस देता यायला पाहिजे. आपल्याला त्या व्यक्तीच्या आवडीनिवडींचा रिस्पेक्ट करता यायला पाहिजे. आपल्याला दोघांनाही एकमेकांच्या आवडीनिवडींचा रिस्पेक्ट करता यायला पाहिजे आणि मग पुढचं सगळं काही सोपं होऊन जातं. तर आता आपल्या ह्या चॉईसेस आपल्याला माहिती असणं आणि त्या आपल्याला इतरांपर्यंत आपल्या जीवनसाथीला निदान सांगता येणं खूप गरजेचं असतं. आणि आपल्याला नेमका हाच टप्पा माहिती नसल्याने मग आपल्याला आपली घुसमट होते नात्यामध्ये. तर आईच्या पोटात आपलं अस्तित्व निर्माण झाल्यापासून तिच्या भावना आपल्याला जाणवायला सुरुवात होते. सभोवतालातल्या सर्व भावनांचा अनुभव यायला आपल्याला सुरुवात होते. आपण बऱ्याचदा अनुभवलं असेल की लहान पोटामध्ये असलेलं बाळ काही विशेष संवेदनांना प्रतिसाद देतं छान हालचाली करून, आणि काही संवेदनांना अजिबात प्रतिसाद देत नाही. कारण तोपर्यंत त्याला चॉईस असतो, मला आता मला प्रतिसाद द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे. एकदा मूल बाहेर आलं आणि थोडं मोठं झालं की मग तुला गुड बॉय आहे, तू गुड गर्ल आहे, तुला असंच बोलायचं आहे, तुला असंच वागायचं आहे, नाही नाही उलट नाही बोलायचं, नाही नाही असं नाही करायचं. याच्यामध्ये काय होतं की त्याच्या आतमध्ये ज्या जाणीवा निर्माण होत असतात, जी जाणीव शक्ती असते आपली, त्याला जो अनुभव येत असतो तो तसाच्या तसा त्याला व्यक्त करता येत नाही त्या लहान मुलाला. आणि फक्त गुड बॉय बनून राहायचं आहे, गुड गर्ल बनून राहायचं आहे म्हणून स्वतःला रिप्रेझेंट करावं लागतं. त्याच्यामुळे आपल्याला आपली जाणीव काय, आपली भावना काय, आपला अनुभव याला अनुसरून निर्णय घेता येण्याची आपली क्षमता दाबली जात असते. आपल्याला आपल्या आवडीनिवडी न समजण्याचं, सांगता न येण्याचं, न जपल्यामागचं हे कारण असतं की आपल्याला नेहमीच चांगलं आणि वाईट, चूक आणि बरोबर हे आपल्या वडीलधाऱ्यांच्या दृष्टिकोनानुसार ठरवावं लागतं. तर आपण आपल्याला प्रत्येक लहान मूल तितकं अवेअर असतं, त्याच्या जाणीव शक्तीचं तितकं सामर्थ्य असतं की त्याच्यासाठी चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे ह्याचा अनुभव घेऊ द्या एकदा त्याला, आणि मग त्याला घडवू द्या स्वतःचं जीवन. तर हे होणं गरजेचं असतं. पण आपल्याकडे फॉल्टी पॅरेंटिंग सिस्टीम आहे की मला जे वाटतंय ते सगळं चांगलं आहे. मग आपले दृष्टिकोन आपल्या आईवडिलांच्या दृष्टिकोनानुसार बनतात. तर त्यांच्या पिढीनुसार ते योग्य असतात, पण नवीन पिढी, नवीन जग, त्याच्यामध्ये हे दृष्टिकोन तितकेसे उपयोगी ठरत नाहीत आणि मग आपली पुन्हा एकदा घुसमट होते. सो म्हणून आपल्याला आपल्या चॉईसेस समजून घेता येणं, सांगता येणं, त्याच्यानंतर आपले जे दृष्टिकोन घडलेले आहेत आपल्या बालपणापासून ते आत्तापर्यंत ते वेगळे असू शकतात. आपल्या जीवनसाथीचे दृष्टिकोन वेगळे आहेत आणि मान्य करून चालता येणं गरजेचं आहे. ॲक्सेप्टन्स असणं गरजेचं आहे. हो, माझा दृष्टिकोनच राईट आहे, मी जे म्हणते तेच बरोबर आहे असं अजिबात नसतं. असं दोघांसाठीही लागू पडतं की आपलेच दृष्टिकोन हे बरोबर आहेत. ओके. आणि मग तिसरं महत्त्वाचं म्हणजे की आता आपण वयाच्या अशा अवस्थेला असतो, अशा स्टेजला असतो की आपल्याकडे आपण स्वावलंबी झालेलो आहोत. आता या वयामध्ये आपल्याकडे विचारांची, भावनांची परिपक्वता आहे. आपल्या प्रत्येक ॲक्शनची जबाबदारी आपण स्वतः घेण्याची शक्ती पण आपल्याकडे आहे, तेवढी समज आपल्याकडे आहे. मग असं असताना आता आपल्या आयुष्यात आपल्याला जे पण काही अनुभव येणार आहेत त्या प्रत्येक चांगल्या किंवा अनुभवाचा परिणाम सहजतेने स्वीकारण्याची हिंमत पण आपल्याला आलेली असते. या गोष्टीवरती विश्वास ठेवता येणं, याला अलाउन्स म्हणतात, स्थिरता म्हणतात. की जरी आपल्या जीवनसाथीच्या आयुष्यामध्ये चांगला किंवा वाईट कोणताही प्रसंग आला तर त्या प्रसंगाचा इम्पॅक्ट आपल्यावरती जसाच्या तसा करून न घेता तो आपल्याला प्रोसेस करून
एक स्थिरता घेऊन म्हणजे बिकमिंग लाईक रॉक, एक स्ट्रॉंग दगड बनून, एक भक्कम असं स्थिर व्यक्ती बनून आपल्याला त्या प्रसंगात साथ देता येत असेल तर पुढचं सगळं सोपं होतं. तर अलाउन्स असणं, त्या व्यक्तीचं वेगळं जीवन आहे, तिचे स्वप्न आहेत, तिच्या चॉईसेस आहेत, तिच्या आवडीनिवडी आहेत आणि तिच्या जीवनामध्ये ती जे पण काही पाऊल उचलते आहे त्या प्रत्येक पावलाची जबाबदारी तिची स्वतःची आहे आणि तिच्यासोबत मी स्थिर स्ट्रॉंग रॉक बनून उभा आहे. तर मला सुदैवाने आणि आय एम व्हेरी लकी दॅट माय हजबंड इज दॅट मच स्ट्रॉंग. ते कोणत्याही प्रकारे अस्थिर होत नाहीत अँड आय एम एबल टू डू एव्हरीथिंग. इवन आय टेक माय रिस्पॉन्सिबिलिटीज. मी पण माझ्या स्वतःच्या जबाबदाऱ्या संयमाने शांततेने निभावून नेते. त्यामुळे आम्हाला हे सहज शक्य होतं. थँक्यू सो मच मला तुम्हाला ह्या 4 गोष्टी सांगण्याची संधी दिल्याबद्दल. थँक्यू.